नमस्कार. रेखाच रेसिपी या माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आशा करते की तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल. तर रेसिपीची सुरुवात एका गोड पदार्थाने करूया. तर आज मी बनवते शिरा. तर त्यासाठी मी सर्वप्रथम पॅन ठेवला आहे. त्यात 1 चम्मच तूप टाकलं आहे. थोडे ड्रायफ्रूट आहेत माझ्याकडे, ते टाकले आहेत. त्यात बदाम आणि मनुका हे चांगलं 2 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालते. अर्धी वाटी हा रवा आहे माझ्याकडे, हा मी तो टाकते त्यात. रवा चांगला 2-3 मिनिटं खरपूस भाजून घ्यायचा. आता हे त्यात ड्रायफ्रूट टाकते मी. ड्रायफ्रूट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. थोडंसं किंचित मीठ टाकते त्यात, कारण गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं तर चव चांगली येते. आता हे मी गरम पाणी बॉईल केलं आहे, त्यात मी टाकते. गरम पाणी टाकून मी याच्यावर थोडंसं झाकण ठेवून रवा थोडासा शिजू द्यायचा. झाकण काढून बघते. परत 1 चम्मच तूप टाकते. तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. परत झाकून ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. आता ही पाव वाटी मी साखर टाकली आहे. साखर मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यावर परत झाकण टाकूया. थोडासा फूड कलर आहे हा माझ्याकडे, येलो, तो मी दुधात टाकला आहे. आता हे दूध त्यात आपण टाकूया. दूध टाकून चांगलं मऊसूत आता होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता इलायची टाकते. इलायची टाकून आता हे आपला शिरा तयार आहे. हा पण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते मी. तर बघा, सर्वात सोपी पद्धत.